नमो नमः। आज आपण 10वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील लेखन कौशलम मधील पान नंबर 102 वरील चतुर्थी विभक्ती ते सप्तमी विभक्तीपर्यंतचा भाग बघूया। या आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण पान नंबर 101 वरील प्रथमा विभक्ती, द्वितीय विभक्ती तसंच तृतीय विभक्ती यांचा वापर म्हणजेच त्या कधी वापरायच्या किंवा कोणत्या अव्ययांना किंवा धातूला द्वितीय आणि तृतीय विभक्तीची अपेक्षा असते हे आपण बघितलं होतं। तसंच त्याच संदर्भात कर्तरी आणि कर्मणी प्रयोग म्हणजेच कर्तृवाच्य आणि कर्मवाच्य यांचा संदर्भ आला होता, ते सुद्धा आपण बघितलेलं होतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चतुर्थी विभक्तीपासूनचा भाग बघूया। जर या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो आधी बघा, म्हणजे पुढचा भागही तुम्हाला लवकर समजेल। बघा, चतुर्थी विभक्ती ही आता चतुर्थी विभक्तीचा वापर बघूया कुठे कुठे केला जातो। पहिलं म्हटलंय कारकम संप्रदानम, म्हणजे आपल्याला माहिती आहे की चतुर्थी विभक्तीचा कारक संप्रदान असल्याने आपण काय करतो, ज्याला द्यायचे त्याची काय करतो, चतुर्थी विभक्ती करतो। ज्याला द्यायचे त्याची चतुर्थी। म्हणून उदाहरण दिलंय, शिक्षकः छात्रेभ्यः ज्ञानम यच्छति आणि कंसात लिहिलंय संप्रदानम। शिक्षक काय करतात, विद्यार्थ्यांना ज्ञान देतात। कोणाला देतात, विद्यार्थ्यांना। म्हणून छात्रेभ्यः ही चतुर्थी विभक्ती आहे आणि बहुवचन आहे। अनेक विद्यार्थी या अर्थी बहुवचन घेतलेलं आहे। म्हणून ज्याला द्यायचे त्याची काय केली आहे, चतुर्थी विभक्ती केली आहे। तसेच क्रियेचा हेतू दाखवणारा शब्द सुद्धा चतुर्थी विभक्तीत असतो। आता क्रियेचा हेतू म्हणजेच काय, तर ते उदाहरणावरून समजावून घेऊया। उदाहरण बघा, हे उदाहरण बघा, जनाः भोजनाय उपहारगृहं गच्छन्ति। जनाः म्हणजे काय, अनेक लोक भोजनाय म्हणजे जेवणासाठी म्हणून कुठे जातात, उपहारगृहात जातात, जेवायला उपहारगृहामध्ये जातात। आणि काय केलंय, भोजनाय या शब्दाला अंडरलाईन केली आहे, म्हणजेच भोजनाय इथे चतुर्थी विभक्ती आहे। आता लोक उपहारगृहात जातात, कशासाठी जातात, त्यांचा हेतू काय आहे तिथे जाण्याचा, तर जेवणासाठी, म्हणजे हा क्रियेचा हेतू झाला, जेवायला जातात। म्हणून भोजनाय हा शब्द इथे चतुर्थी विभक्तीत वापरलेला आहे। म्हणजेच याच्यावरून आपल्याला हे समजलं की ज्याला द्यायचे त्याची चतुर्थी करायची आणि दुसरं क्रियेचा हेतू दाखवणारा शब्द चतुर्थी विभक्तीमध्ये असतो। आता पुढे बघूया। पुढे रुच हा धातू दिलाय, रुच। रुचचा अर्थ होतो आवडणे। रुच म्हणजे आवडणे। मग कोणाची चतुर्थी करायची, तर ज्याला आवडते त्या शब्दाची चतुर्थी विभक्ती करावी। त्याचं उदाहरण दिलंय, शुकाय डाळिंबं रोचते। शुक म्हणजेच काय, तर पोपट। पोपटाला काय आवडतं, डाळिंबं। डाळिंबं म्हणजे डाळिंब। पोपटाला डाळिंब आवडतं। कोणाला आवडतं, पोपटाला। म्हणून शुकाय ही चतुर्थी विभक्ती केली आहे आणि त्याला अंडरलाईन सुद्धा केली आहे। म्हणजेच रुच म्हणजे आवडणे, म्हणून ज्याला आवडते त्याची चतुर्थी विभक्ती। पुढे धातू दिलाय क्रुध आणि कुप। या दोन्ही धातूंचा अर्थ एकच आहे, ते म्हणजे रागावणे। क्रुध आणि कुप म्हणजे रागावणे। हे दोन्हीही चौथ्या गणाचे धातू आहेत। जसं की तुम्ही क्रियापदेची ऐकली असतील रूप, क्रुध्यती, कुप्यती अशी रूपं होतात, म्हणजेच रागावणे। मग कोणाची चतुर्थी करायची, ज्याच्यावर रागवायचे त्या शब्दाची चतुर्थी विभक्ती करायची। उदाहरणावरून समजावून घेऊया। जननी पुत्राय क्रुध्यती किंवा कुप्यती। जननी म्हणजेच काय, आई। आई कोणावर रागावते, पुत्राय म्हणजे मुलावर रागावते। मग क्रुध्यती म्हणजे सुद्धा रागावणे आणि कुप्यती म्हणजे सुद्धा रागावणे। ज्याच्यावर रागवायचे त्याची पुत्राय चतुर्थी केलेली आहे। पुढे धातू दिलाय प्रति अधिक श्रू।
प्रति अधिक श्रू. याचा अर्थ होतो वचन देणे, वचन देणे किंवा कबूल करणे असा याचा अर्थ आहे, प्रति अधिक श्रू. मग कोणाची चतुर्थी करायची? ज्याला वचन द्यायचे त्या शब्दाची चतुर्थी विभक्ती करायची. बघा उदाहरण, यमः नचिकेतसे वरत्रयं प्रतिशृणोति. हे कुठल्या ह्याच्यातलं वाक्य आहे? तर तुम्हाला आठवत असेल तर 9वी मध्ये आपल्याला एक धडा होता, पितृभक्तः नचिकेताः. तर तो जो धडा होता त्याच्यातलं हे वाक्य आहे की यम हा नचिकेताला 3 वर देण्याचं कबूल करतो किंवा 3 वर देण्याचं वचन देतो. म्हणून इथे काय केलंय? ज्याला द्यायचे, कोणाला वचन दिलंय त्याने? नचिकेताला दिलंय. म्हणून नचिकेतसे इथेही काय केली आहे? चतुर्थी विभक्ती केली आहे. नचिकेत याच्यामध्ये मूळ शब्द कोणता आहे? नचिकेतस. सकारांत शब्द आहे, सकारांत पुल्लिंगी आहे. कोणाप्रमाणे चालेल? चंद्रमस, चंद्रमस प्रमाणे चालेल. आणि त्याप्रमाणेच ही नचिकेतसे चतुर्थी विभक्ती आहे. फक्त हे लक्षात ठेवायचं की प्रति अधिक श्रू, श्रूमध्ये हा जो मूळ धातू आहे तेव्हा हा श्रू आहे मूळ धातूमध्ये, पण जेव्हा त्याचं रूप बनतं तेव्हा श्रू कसा लिहायचा आहे ते व्यवस्थित बघा. प्रतिशृणोति. पुढचा धातू बघा, कथ. कथ हा धातू आहे. याचा अर्थ काय होतो? सांगणे. कथ म्हणजे सांगणे. मग कोणाची चतुर्थी करायची? ज्याला सांगायचे त्या शब्दाची चतुर्थी विभक्ती करायची. उदाहरण बघा, पितामही बालकेभ्यः कथां कथयति. पितामही म्हणजेच काय? तर आपल्या वडिलांची आई म्हणजे आपली आजी. आजी काय करते? बालकेभ्यः म्हणजे मुलांना कथा सांगते, गोष्ट सांगते. कोणाला सांगते? मुलांना सांगते. म्हणून बालकेभ्यः चतुर्थी विभक्ती आहे, फक्त वचन बहुवचने. पुढचं बघूया, स्पृह. स्पृह हा धातू आहे. स्पृह याचा अर्थ होतो इच्छा करणे, इच्छा करणे. मग कोणाची चतुर्थी करायची? ज्याची इच्छा करायची त्या शब्दाची चतुर्थी विभक्ती करावी. उदाहरण बघा, शुकः दाडिमाय स्पृहयति. शुकः म्हणजे पोपट. पोपट कशाची इच्छा करतो? तर दाडिमाय. दाडिमाय म्हणजेच डाळिंब, डाळिंबाची इच्छा करतो, कारण की त्याला डाळिंब आवडतं म्हणून. म्हणून दाडिमाय ही चतुर्थी विभक्ती केली आहे. किंवा अजून एखादं उदाहरण सांगायचं तर, शंकरः शंकरः बिल्वपत्राय स्पृहयति. आपल्याला माहिती आहे शंकराला काय आवडतं? तर बेलाचं पान, बेल आवडतं. म्हणून शंकरः बिल्वपत्राय स्पृहयति. हे झालं स्पृह. आता पुढे दिलंय नमः. हे अव्यय दिलंय. हे अव्यय आहे. नमः म्हणजेच काय? नमस्कार करणे किंवा नमस्कार असो, नमस्कार असो. कोणाची चतुर्थी करायची? ज्याला नमस्कार करायचा त्या शब्दाची चतुर्थी विभक्ती करायची. उदाहरण बघा, शारदायै नमः. कोणाला नमस्कार? शारदा देवीला नमस्कार. म्हणून शारदायै. शारदा आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे, मालाप्रमाणे चालेल. आणि मालायै प्रमाणे शारदायै ही चतुर्थी विभक्ती केली आहे. किंवा सगळ्यात सोपं, श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय सुद्धा काय केली आहे? चतुर्थी विभक्ती आहे. किंवा आपण म्हणतो ओम नमः शिवाय. शिवाय चतुर्थी विभक्ती आहे. किंवा भगवते नमः. किंवा तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै किंवा श्री गुरवे ही सुद्धा काय आहे? चतुर्थी विभक्ती आहे. म्हणून ज्याला नमस्कार करायचं त्याची चतुर्थी. अशा प्रकारे आपण ही चतुर्थी विभक्ती बघितली. कधी कधी वापरायचं. पहिल्यांदा काय म्हटलं आपण?
की ज्याला द्यायचे त्याची चतुर्थी आणि क्रियेचा हेतू दाखवणारा शब्द चतुर्थी विभक्तीमध्ये असतो. त्याच्यानंतर काही धातू दिलेत त्यांनी, जसे की रुच, क्रुध, कुप, प्रति अधिक श्रू, कथ आणि स्पृह हे धातू दिलेले आहेत. त्या सगळ्यांना चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते. आणि शेवटी एक अव्यय दिलेला आहे नमः, याला पण चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते. ही होती चतुर्थी विभक्ती. आता पुढे जाऊया पंचमी विभक्ती ही. आता बघूया पंचमी विभक्ती कधी वापरली जाते. पहिल्यांदा लिहिलंय त्यांनी कारकम अपादानम. आपल्याला माहिती आहे अपादान म्हणजेच काय, पंचमी विभक्तीचा कारक अपादान असल्याने काय करायचं, ज्याच्यापासून वियोग होतो किंवा ज्याच्यापासून ताटातूट होते, म्हणजेच काय, ज्याच्यापासून दूर जायचे असते त्या शब्दाची पंचमी विभक्ती करतात. जसं की आता उदाहरण दिलं त्यांनी, कृषीवलह क्षेत्रात गृहम आगच्छति. कृषीवलह म्हणजेच काय, शेतकरी. शेतकरी क्षेत्रात, क्षेत्र म्हणजे शेत, तर शेतावरून किंवा शेतातून गृहम आगच्छति घरी येतो, हे उदाहरण आहे. किंवा दुसरं हे तर सारखंच असतं, वृक्षात फलम पतती. वृक्षात फलम पतती म्हणजे झाडावरून फळ खाली पडतंय, म्हणजेच त्या फळाचा त्या झाडापासून काय होतोय, वियोग होतोय किंवा ते फळ त्या झाडापासून दूर जातंय. मग ज्याच्यापासून दूर जातंय त्याची काय करायची, पंचमी विभक्ती. म्हणून वृक्षात ही काय केली आहे, पंचमी विभक्ती केली आहे. तसंच शेतकरीसुद्धा शेतापासून दूर जातोय, आता घरी जातोय तो, म्हणून क्षेत्रात ही काय केली आहे, पंचमी विभक्ती केलेली आहे. पुढे धातू दिलाय आपल्याला वि अधिक रम. वि अधिक रम याचा अर्थ होतो थांबणे. वि अधिक रम म्हणजे थांबणे. आणि उदाहरण बघा, सज्जनाः सत्कार्यात न विरमंती. म्हणजे सज्जन लोक सत्कार्य करण्यापासून थांबत नाहीत. मग कोणाची केली इथे पंचमी विभक्ती, ज्याच्यापासून थांबायचे त्या शब्दाची काय करायची, पंचमी विभक्ती. इथे काय म्हटलंय, न विरमंती, थांबतात का, तर नाही, सज्जन लोक सत्कार्यापासून थांबत नाहीत. पुढचा धातू आहे रक्ष. रक्षचा अर्थ होतो रक्षण करणे. रक्षण करणे, ज्याच्यापासून रक्षण करायचे किंवा भीतीचे जे कारण त्या शब्दाची काय करायची, पंचमी विभक्ती करायची. ज्याच्यापासून रक्षण करायचे म्हणजेच काय, उदाहरण बघूया, सैनिकाः शत्रुभ्यः देशम रक्षन्ति. सैनिक काय करतात, शत्रूंपासून देशाचं संरक्षण करतात किंवा रक्षण करतात. कोणापासून, शत्रूंपासून, म्हणून शत्रुभ्यः ही पंचमी विभक्ती केली आहे. किंवा मी म्हटलं की भीतीचे जे कारण त्या शब्दाची सुद्धा पंचमी विभक्ती करतात. याचं उदाहरण म्हणजे सर्पात भीतीही. सर्पात भीतीही, सर्प म्हणजे साप, हे काय असतं, भीतीचं कारण आहे. आपल्याला साप बघितलं की भीती वाटते, म्हणून भीतीचे जे कारण त्या शब्दाची पंचमी, सर्पात पंचमी विभक्ती आहे. आता पुढे विना हे अव्यय दिलंय. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं होतं की विना याचा अर्थ काय होतो, तर च्या शिवाय. विना म्हणजे च्या शिवाय. विना या अव्ययाला द्वितीया, तृतीया आणि पंचमी विभक्ती चालतात. मग कोणाची करायची पंचमी किंवा द्वितीय तृतीया, तर ज्याच्या शिवाय त्या शब्दाची काय करायची, पंचमी विभक्ती करायची. उदाहरण बघूया, ज्ञानात विना नरह न शोभते. ज्ञानाशिवाय माणूस शोभून दिसत नाही. किंवा आधीसुद्धा उदाहरणं होती द्वितीयामध्ये. द्वितीयेतलं उदाहरण काय होतं, जलम विना जीवनम अशक्यम. इथे सुद्धा आपण पंचमी करून बघितली होती, तृतीयासुद्धा करून बघितली होती. तसंच तृतीयेत पण एक उदाहरण होतं, विद्यया विना न मोक्षः.
इथे तृतीय विभक्ती केली आहे. आणि आत्ताच आपण पंचमीचं बघितलं. ज्ञानात विना नरह न शोभते. ज्ञानात ही काय केली आहे? पंचमी विभक्ती केलेली आहे. पुढचा अव्यय बघा, बहिही. बहिहीचा अर्थ होतो बाहेर. बाहेर. कोणाची करायची मग पंचमी? ज्यापासून बाहेर त्या शब्दाची पंचमी विभक्ती करावी. जसं की उदाहरण बघा, नगरात बहिही उद्यानम वर्तते. नगरापासून बाहेर काय आहे? उद्यान आहे. म्हणून नगरात ही काय केलेली आहे? पंचमी विभक्ती केलेली आहे. त्याच्यानंतर ऋते. ऋते म्हणजेच काय? ऋतेचा अर्थ होतो च्या शिवाय. याला सुद्धा पंचमी विभक्तीची अपेक्षा असते. ज्याच्याशिवाय त्या शब्दाची काय करायची? पंचमी विभक्ती करायची. उदाहरण, धनात ऋते जीवनम कठिनम. म्हणजे काय? पैशाशिवाय जीवन काय आहे? कठीण आहे. किंवा अजून एखादं उदाहरण सांगायचं तर, परिश्रमात ऋते न सफलता. परिश्रमात ऋते न सफलता. म्हणजे परिश्रम केल्याशिवाय सफलता मिळत नाही. तर हा होता पंचमी विभक्तीचा वापर. काय काय बघितलं आपण? अपादान, ज्याच्यापासून वियोग होतो त्या शब्दाची पंचमी विभक्ती करावी. वि अधिक रम म्हणजेच काय? थांबणे, ज्याच्यापासून थांबायचे त्याची पंचमी. त्याच्यानंतर रक्ष म्हणजे रक्षण करणे, ज्याच्यापासून रक्षण करायचे त्याची पंचमी. विना, बहिही आणि ऋते या अव्ययांना सुद्धा पंचमी विभक्तीची अपेक्षा असते. पंचमी विभक्ती झाली आपली. आता षष्ठी बघूया. षष्ठी विभक्ती ही काय म्हटले? पहिल्यांदा संबंधवाचक. आपल्याला माहिती आहे आपण षष्ठी विभक्ती कशासाठी वापरतो? तर संबंध, जसं की नातेसंबंध असतील किंवा मालकी हक्क असेल, तो दाखवण्यासाठी आपण षष्ठी विभक्ती वापरतो. म्हणूनच आपल्याला 8वीमध्ये एक पाठ होता संबंधवाचकाः. याच्यामध्ये त्यांनी आपल्याला षष्ठी विभक्ती समजावून सांगितलेली होती. त्याच्यामध्ये काय होतं? नातेसंबंध, जसं की दशरथस्य पुत्रः रामः. दशरथाचा मुलगा राम आहे. किंवा हे झाले नातेसंबंध, त्याच्यात षष्ठी विभक्ती वापरली जाते. किंवा मालकी हक्क असेल. मालकी हक्क म्हणजे काय? एतद मम पुस्तकमस्ति. हे माझे पुस्तक आहे. कोणाचे आहे? माझे आहे. म्हणून मम ही काय आहे? षष्ठी विभक्ती आहे. तर इथलं उदाहरण बघूया. पहिलं दिलंय, रामस्य भ्राता लक्ष्मणः. रामाचा भाऊ कोण आहे? लक्ष्मण आहे. हे सुद्धा सोपं आहे वाक्य. किंवा दशरथस्य पुत्रः रामः, हे सुद्धा सोपं आहे. दशरथाचा मुलगा राम आहे. आणि आपण बघितलंय की जेव्हा आपण चा, ची, चे हे मराठीत म्हणताना वापरतोय तेव्हा षष्ठी विभक्ती करायची असते. पुढे कृते. कृते म्हणजे च्यासाठी. कृते म्हणजे च्यासाठी किंवा च्याकरिता. मग कोणाची करायची षष्ठी? ज्याच्यासाठी किंवा ज्याच्याकरिता त्या शब्दाची षष्ठी विभक्ती करावी. उदाहरण बघा, बालानां कृते शिक्षणम आवश्यकम. मुलांसाठी शिक्षण आवश्यक आहे. कोणासाठी? मुलांसाठी. म्हणून बालानां ही काय केली आहे? षष्ठी विभक्ती केली आहे. पुढे दिलंय समीपे. समीपे म्हणजे च्या जवळ. च्या जवळ, ज्याच्या जवळ त्या शब्दाची काय करायची? षष्ठी विभक्ती करायची. उदाहरण, गृहस्य समीपे वाचनालयः वर्तते. घराच्या जवळ काय आहे? वाचनालय आहे. कशाच्या जवळ? घराच्या जवळ. म्हणून गृहस्य ही काय केली आहे? षष्ठी विभक्ती केली आहे. पुढे दिले त्यांनी पुरतः आणि पृष्ठतः. हे काय आहेत? एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत. कारण की पुरतः म्हणजेच काय? समोर. आणि पृष्ठतः म्हणजे पाठीमागे.
या दोघांनाही षष्ठी विभक्तीची अपेक्षा असते. पुरतः आधी बघूया. पुरतः म्हणजे समोर किंवा पुढे. कोणाची करायची मग षष्ठी? ज्याच्या समोर त्या शब्दाची काय करायची? षष्ठी विभक्ती करायची. त्याचं उदाहरण दिलंय. पाठशालायाः पुरतः क्रीडांगणं वर्तते. शाळेच्या समोर काय आहे? क्रीडांगण आहे. म्हणून पाठशालायाः ही षष्ठी विभक्ती केली आहे. आता पृष्ठतःचं बघा. पृष्ठतः म्हणजे काय? पाठीमागे. ज्याच्या पाठीमागे त्या शब्दाची षष्ठी विभक्ती करावी. उदाहरण. गृहस्य पृष्ठतः पर्वतः अस्ति. घराच्या पाठीमागे काय आहे? पर्वत आहे. म्हणून गृहस्य ही काय केली आहे? षष्ठी विभक्ती केलेली आहे. तसंच पुढे अजून एक आपल्याला विरुद्धार्थी शब्दांची जोड्या दिल्यात त्यांनी. वामतः आणि दक्षिणतः. वामतः. वामतः म्हणजे डाव्या बाजूला. वामतः म्हणजे डाव्या बाजूला किंवा डावीकडे. डाव्या बाजूला. आणि दक्षिणतः म्हणजे उजव्या बाजूला किंवा उजवीकडे. या दोघांनाही षष्ठी विभक्तीची अपेक्षा असते. वामतःचा आधी बघूया. ज्याच्या डावीकडे त्या शब्दाची काय करायची? षष्ठी विभक्ती करायची. आणि दक्षिणतःसाठी ज्याच्या उजवीकडे त्या शब्दाची काय करायची? षष्ठी विभक्ती करायची. त्याचं उदाहरण बघा. रामस्य वामतः सीता दक्षिणतः लक्ष्मणच वर्तते. काय म्हटलंय? रामाच्या डाव्या बाजूला कोण आहे? सीता. आणि दक्षिणतः म्हणजे उजव्या बाजूला कोण आहे? लक्ष्मण आहे. हे त्यांनी एकाच वाक्यामध्ये घेतलंय. किंवा तुम्हाला माहिती असेल तर रामरक्षेमध्ये सुद्धा हा श्लोक आहे. बरोबर आहे. म्हणून त्यांनी काय केलंय? हे एका वाक्यामध्ये दिलंय. मग तुम्हाला जर 2 वाक्य लिहायचे असेल तर तुम्ही तसंही लिहू शकता. रामस्य वामतः सीता वर्तते हे एक वाक्य झालं. आणि दक्षिणतःसाठी रामस्य दक्षिणतः लक्ष्मणः वर्तते. तुम्हाला माहिती असेल रामरक्षेतला श्लोक तर त्यात सुद्धा हे आहेच. पुढे अधः किंवा उपरी हे विरुद्धार्थी शब्द आहेत. अधः म्हणजे काय? तर खाली. आणि उपरी म्हणजे वर. खाली आणि वर. तर अधःसाठी ज्याच्या खाली त्या शब्दाची षष्ठी विभक्ती करायची. उदाहरण बघा. वृक्षस्य अधः शुनकः उपविशति. वृक्षस्य अधः म्हणजे झाडाच्या खाली शुनकः म्हणजे कुत्रा बसलेलं आहे. एक कुत्र बसलेलं आहे. वृक्षस्य अधः झाडाच्या खाली. म्हणून वृक्षस्य ही षष्ठी विभक्ती केली आहे. पुढे उपरी म्हणजे वर. ज्याच्या वर त्या शब्दाची षष्ठी विभक्ती करायची. उदाहरण. वृक्षस्य उपरी मर्कटः वसति. झाडाच्या वर कोण बसतं किंवा राहतं? मर्कट म्हणजेच माकड राहतं. तर अशा प्रकारे षष्ठी विभक्ती आपण बघितली. नातेसंबंध दाखवायचे असतात किंवा मालकी हक्क दाखवायचा असतो त्यावेळेला षष्ठी. किंवा कृते, समीपे, पुरतः, पृष्ठतः, दक्षिणतः, वामतः आणि अधः, उपरी यांना सुद्धा षष्ठी विभक्तीची अपेक्षा असते. ही होती षष्ठी विभक्ती. आता शेवटची आपण बघूया सप्तमी विभक्ती. ही सप्तमी विभक्ती. त्याच्यामध्ये म्हटलंय कारकम अधिकरणम. म्हणजेच काय? आपल्याला माहिती आहे सप्तमी विभक्तीचा कारक अधिकरण असल्याने क्रियेचे स्थान. स्थान म्हणजेच एखादं ठिकाण. क्रियेचं ठिकाण किंवा वेळ दाखवण्यासाठी आपण सप्तमी विभक्ती वापरत असतो. आता उदाहरण बघूया. पहिलं. पुस्तकम स्यूते अस्ति. म्हणजेच काय? पुस्तक कुठे आहे? बॅगमध्ये आहे. बॅगेत आहे. स्यूते ही काय केली आहे? षष्ठी विभक्ती. म्हणजे ठिकाण दाखवलं आहे ना की पुस्तक कुठे आहे? तर बॅगेत आहे. म्हणून स्यूते ही काय केली आहे? सप्तमी विभक्ती केलेली आहे. पुढे पुस्तकम उत्पीठिकायाम अस्ति. पुस्तक कुठे आहे?
उत्पीठिकायाम, उत्पीठिका म्हणजे टेबल, टेबलवर आहे. उत्पीठिकायाम अस्ति. पुढे उदाहरणं दिली आहेत. अहम पुण्यपत्तने वसामी, मी पुण्यात राहते. पुण्यात म्हणजेच पुण्यपत्तने, हे सुद्धा काय दाखवलंय, स्थान दाखवलंय त्यांनी. पुढे सह जून मासे प्रथमे सप्ताहे आगमिष्यति, म्हणजे काय केलं इथे, कधी येणार आहे ते सांगितलंय. तो जून महिन्यात पहिल्या आठवड्यामध्ये येणार आहे. म्हणजेच जून मासे आणि सप्ताहे, मासे आणि सप्ताहे या सप्तमी विभक्ती वापरलेल्या आहेत. म्हणून क्रियेचं स्थान आणि वेळ दाखवण्यासाठी आपण सप्तमी विभक्ती वापरतो. किंवा मराठीत आपण जेव्हा आत, वर, मध्ये हे शब्द वापरतो तेव्हा सप्तमी विभक्ती तिथे असते. जसं की पुस्तक बॅगमध्ये आहे, पुस्तक टेबलावर आहे, याप्रमाणे. पुढे धातू दिलाय स्नेह. स्नेह याचा अर्थ होतो प्रेम करणे. स्नेह म्हणजे प्रेम करणे. ज्याच्यावर प्रेम करायचे त्या शब्दाची सप्तमी विभक्ती करावी. उदाहरण बघा. माता पुत्रे स्नियती, आई मुलावर प्रेम करते. म्हणून पुत्रे ही काय केली आहे, सप्तमी विभक्ती केलेली आहे. किंवा तुम्हाला आठवत असेल तर 8वीच्या पुस्तकामध्ये असंच एक उदाहरण होतं. अंबा, अंबा म्हणजे आई. अंबा मयी, मयी म्हणजे माझ्यावर नितराम स्नियती, नितराम स्नियती म्हणजेच काय, आई माझ्यावर खूप प्रेम करते. अंबा याच्यामध्ये सप्तमी विभक्ती कुठे आहे, तर मयी ही सप्तमी विभक्ती आहे. कशाची आहे मयी सप्तमी, तर अस्मद सर्वनामाची मयी ही काय आहे, सप्तमी विभक्ती आहे. किंवा हे सोपं वाटत असेल तर हे सुद्धा लक्षात ठेवू शकता. माता पुत्रे स्नियती. आणि शेवटचं दिलंय त्यांनी वि अधिक तृतर, याचा अर्थ होतो वितरण करणे किंवा वाटणे. उदाहरण बघा. मुख्याध्यापकः छात्रेषु पारितोषिकाणि वितरति. मुख्याध्यापक काय करतात, विद्यार्थ्यांमध्ये पारितोषिके वाटतात. छात्रेषु इथे सप्तमी आहे. ज्यांच्यामध्ये वाटायचे किंवा ज्यांना वाटायचे त्या शब्दाची काय करायची, सप्तमी विभक्ती करायची. म्हणून छात्रेषु इथे सप्तमी विभक्ती केलेली आहे. अशा प्रकारे आपण सप्तमी विभक्ती सुद्धा बघितलेली आहे. पहिल्यांदा अधिकरण म्हणजे क्रियेचं स्थान किंवा वेळ दाखवण्यासाठी. स्नेह म्हणजे प्रेम करणे, याला सुद्धा सप्तमी विभक्तीची अपेक्षा. आणि वि अधिक तृतर याला सुद्धा सप्तमी विभक्तीची अपेक्षा असते. तर अशा प्रकारे आज आपण चतुर्थी ते सप्तमीपर्यंतचा भाग पूर्ण केलेला आहे. आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण तृतीयपर्यंतचा भाग बघितलेलाच होता. तर अशा प्रकारे आज आपण लेखन कौशलम हे पूर्ण केलेलं आहे. आता धडे वाचताना तेव्हासुद्धा तुमच्या लक्षात येईलच की इथे हा धातू आहे किंवा हे अव्यय आहे म्हणून इथे ही विभक्ती वापरलेली आहे. मग त्यावेळेला बघायचं की विनाव्यय आहे, मग इथे द्वितीया, तृतीया किंवा पंचमी यापैकी कोणती विभक्ती आली आहे, तो शब्द कोणता आहे द्वितीया विभक्तीचा ते बघायचं. यामुळे काय होईल, धड्यातल्या वाक्यरचना कशा केल्या आहेत हे सुद्धा समजण्यास मदत होईल. आणि तुम्हाला सुद्धा संस्कृत वाक्यरचना करताना या सगळ्या गोष्टींची मदत तर होणारच आहे. आणि आपल्याला सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतात की योग्य विभक्ती वापरा. त्यावेळेला सुद्धा आपल्याला या अव्ययांचा किंवा या धातूंचा उपयोग होणार आहे. त्यामुळे ही उदाहरणंसुद्धा व्यवस्थित बघा आणि समजावून घ्या. तर अशा प्रकारे आज आपण लेखन कौशलम हे बघितलेलं आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.